तुम्हाला दोन उदाहरण देतो. जामनेर तालुक्यामध्ये सुलेमान शाह नावाचा एक पोरगा होता. तिकडच्या प्रस्थापितांनी आमदारांच्या गावगुंड्यांनी त्याचा मर्डर केला, मॉब लिंचिंग केलं. एक माणूस मदतीला धावून आला नाही. जर तिकडे कोणी गेला असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि डॉक्टर जमीर गेले होते. त्याच पद्धतीने खामगावमध्ये आपलाच एक तरुण होता. गावगुंड्यांनी त्याच्या क्रूरपणे हत्या केली, त्याला बेदम मारलं. पोलीस प्रशासन त्यांना वाचवायला निघालेलं. पूर्णपणे गुंड्यांच्या मागे पोलीस प्रशासन होतं. पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली एक अख्खा दिवस खामगाव बंद पाडला. पोलीस प्रशासनाला झुकायला लावलं आणि पोलीस प्रशासनाकडे हे लिहून घेतलं की जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना अटक करत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी माघार घेत नाही आणि पोलीस प्रशासनाला त्या लोकांना अटक करायला भाग